शिक्षण क्षेत्रात केवळ ज्ञानदान न करता विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारे प्रसिद्ध व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील खर्डीकर यांना नुकतेच नरिमन पॉइंट यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित दिमागदार सोहळ्यात महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, त्यांच्या पत्नी मंजू लोढा आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोपीकर यांची या पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर खर्डीकर यांच्यासोबत खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर खर्डीकर यांचा शैक्षणिक प्रवास हा केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक गरजू आणि गरीब विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न केलेत। विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेत नव्हे तर आयुष्यात यशस्वी करण्यासाठी त्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि घेतलेले कष्ट आज या पुरस्काराच्या रूपाने अधोरेखित झाले। पुरस्कार स्वीकारल्यानंतर एमएच मराठीशी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर खर्डीकर म्हणाले की शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना एक जबाबदार नागरिक बनवणे होय। माझा हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या कष्टावर विश्वास ठेवून यश संपादन केलं त्या सर्वांचा हा विजय आहे। जोपर्यंत शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील। या गौरव सोहळ्यामुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तसेच खर्डीकर क्लासेस बद्दल पालकांच्या मनातील विश्वास आता उत्तुंग शिखरावर पोहोचला आहे।